नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराची। महायुती सरकारचा रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। 15 तारखेला नागपूरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होतोय, तर 16 तारखेपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। आमदारांच्या सोयीसाठी म्हणून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हा शपथविधी होईल। तर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामध्ये भाजपचे 21 मंत्री, शिवसेनेला 13 आणि राष्ट्रवादीला 9 खाती मिळाली आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आणि आता बातमी आहे ती महायुतीच्या खात्यांसंदर्भातली। मुख्यमंत्री फडणवीसांकडे गृह आणि अर्थ खातं असणार आहे, तर फडणवीस अर्थ खातं भाजपतच दुसऱ्याला देऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि महसूल खातं असेल, त्यापैकी महसूल खातं शिंदे शिवसेनेतच दुसऱ्या कोणाला देऊ शकतात। तर अजित पवारांकडे गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम खातं असणार आहे। दोन्हीपैकी एक खातं अजित पवार पक्षात दुसऱ्याला देऊ शकतात। तर कुणाकडे कोणतं खातं असणार ते आपण पाहूया। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गृह आणि अर्थ खातं, एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि महसूल खातं, तर अजित पवार यांच्याकडे गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभागाचं खातं असू शकतं अशी माहिती सूत्रांकडून मिळते। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये भाजपकडून, शिंदेंच्या शिवसेनेकडून आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोणकोणते संभाव्य मंत्री आहेत ते आपण पाहूया। भाजपचे संभाव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, मंगल प्रभात लोढा, बबनराव लोणीकर, पंकजा मुंडे, आशिष शेलार किंवा योगेश सागर, संभाजी निलंगेकर, जयकुमार रावल, शिवेंद्र राजे भोसले, नितेश राणे, विजय कुमार गावित, देवयानी फरांदे किंवा राहुल आहेर, राहुल कुल, माधुरी मिसाळ, संजय कुटे, गोपीचंद पडळकर। राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, अदिती तटकरे, अनिल पाटील, माणिकराव कोकाटे, इंद्रनील नाईक, संजय बनसोडे, दत्ता मामा भरणे किंवा संग्राम जगताप किंवा राजू नवघरे। शिवसेनेचे संभाव्य मंत्री दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, मंगेश कुडाळकर, अर्जुन खोतकर, भरत गोगावले, संजय शिरसाट, राजेश क्षीरसागर, आशिष जयस्वाल, प्रताप सरनाईक, प्रकाश सुर्वे, योगेश कदम, बालाजी किणीकर, प्रकाश आंबेडकर। थेट आपण नागपूरमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे। गजानन, नागपूरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी होणार, तसंच खातेवाटप जे आहे ते सुद्धा झालेलं आहे अशी माहिती मिळते। नक्कीच नागपुरातील राजभवनमध्ये 15 तारखेला म्हणजे त्या रविवारी शपथविधी होणार आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी प्रशस्त असं हे राजभवन नागपूरच्या सदर भागामध्ये आहे आणि याच ठिकाणी 15 तारखेला फडणवीस सरकारचा फडणवीसचा जो मंत्रिमंडळ विस्तार आहे तो या ठिकाणी होणार आहे। 30 ते 35 मंत्री याच राजभवन परिसरामध्ये शपथ घेणार असल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी मिळत आहे। 16 तारखेपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्या पूर्वसंध्येला आमदारांच्या सोयीसाठी, कारण की मुंबईत मंत्रिमंडळ विस्तार केला असता तर त्यानंतर लगेच नागपुरात येणं बऱ्याच आमदारांना अवघड झालं असतं, त्यामुळे आमदारांच्या सोयीसाठी या ठिकाणी रविवारी शपथविधी होणार असल्याची माहिती आहे आणि सोमवारपासून हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होणार आहे। आपण नागपुरातील राजभवनाचा हा संपूर्ण परिसर या ठिकाणी बघू शकतो। याच ठिकाणी विस्तीर्ण असा एक हॉल आहे, ज्या हॉलमध्ये राजभवनच्या या हॉलमध्ये मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो या ठिकाणी होणार आहे। जवळपास 30 ते 35 मंत्री महायुतीचे शपथ घेणार आहे आणि आमदारांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतल्याची माहिती जी आहे ती मिळते। 16 तारखेला सकाळपासून अधिवेशन सुरू होत आहे, त्या पूर्वसंध्येला म्हणजे सरकारची पत्रकार परिषद होण्यापूर्वी या ठिकाणी। धन्यवाद एकूणच माहितीबद्दल। तर नागपूरमध्ये हा शपथविधी सोहळा होणार आहे रविवारी। मंत्रिपदासाठी शिवसेनेमध्ये सुद्धा त्यानंतर आता जोरदार लॉबिंग सुरू झालंय। यामध्ये भरत गोगावले, तानाजी सावंत हे शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचलेत। उदय सामंत देखील शिंदेंच्या भेटीसाठी दाखल झालेत। यामध्ये तानाजी सावंत यांचा पत्ता कट झाल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्यासाठी गोगावले यांना घेऊन तानाजी सावंत शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनामुळे पंचतारांकित हॉटेलची मागणी वाढली आहे। हॉटेलच्या सूटच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतं। तर एका सूटचा दर हे 40 ते 50 हजारावर असून आमदार निवासापेक्षा श्रीमंत आमदारांची
हॉटेललाच जास्त पसंती असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन हॅमरेज झालं नाही म्हणजे कमावलं, ॲम्ब्युलन्स ठेवल्या पाहिजे. आसपास रुग्णवाहिका ठेवा, अनेकांना धक्के बसणार. जे संजय राऊतला काही माहीत नसतं, तो फक्त फेकतो. मंत्रिमंडळाचं आता यादी तुम्हाला दाखवली का? मोदी साहेबांशी अमित शहा साहेबांबरोबर नाश्ता केलेला आहे. यांना काहीच माहीत नसतं, परंतु एक अचानक एखादी बातमी करायची आणि आता काही लोकांना मंत्रिमंडळामध्ये डिच्चू देणार, काही लोकांना असं होणार, काही लोकांना तसं होणार, या फक्त फेक बातम्या देण्याचं काम संजय राऊत करतोय. मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल जशी उत्सुकता तुम्हाला आहे तशी आम्हाला देखील आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल जशी उत्सुकता तुम्हाला आहे तशी आम्हाला देखील आहे. मला वाटत नाही, कारण ज्या पद्धतीनं बातम्या बाहेर येतात, कोणी सांगतं 2.5 वर्ष याला मंत्री, 2.5 वर्ष त्याला मंत्री. मला वाटतं जशा शिफ्ट असतात कामगाराच्या 8-8 तासाच्या, तसं मंत्रीपद वाटून घेऊ नये म्हणजे झालं. येणाऱ्या काळामध्ये जसं कामगारांच्या 3 शिफ्ट असतात 8-8 तासाच्या, तशा शिफ्टमध्ये मंत्रिपद वाटून घेऊ नये या सरकारमध्ये. असं जर झालं तर मला असं वाटतं चांगलं होईल. आणि आता बातमी आहे ती 2 राष्ट्रवादींची. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज आहे, मूठ घट्ट राहिली पाहिजे, असं वक्तव्य रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केलं आहे. आणि कुटुंब म्हणून आता एकत्र येण्याची गरज असल्याचं सुनंदा पवार यांनी म्हटलंय. कुटुंबामध्ये मतभेद हे असतातच, सगळ्याच कुटुंबात आहेत. असं कुठं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असं कुटुंब नाही की त्याच्या मतभेद नाही आहेत. मतभेद मिटतील, एकत्र येतील, भविष्यामध्ये येऊ शकतात. भविष्यामध्ये दोन्ही त्याच्यामध्ये काही माझंच याच्यामध्ये चर्चेचा विषय नाहीये कुठला. पण एकत्र यायला पाहिजे असं तुम्ही यायला पाहिजे असं मला वाटतं, बाकी काही नाही. मूठ जर घट्ट असेल तर त्याची ताकद राहते, आणि आपण जर असे विखुरलेले राहू तर ती ताकद कमी होते. त्यामुळं एकत्र राहणं जास्त महत्त्वाचं राहील. कोण कुणासोबत जायला पाहिजे? कारण की ज्या पद्धतीने आज अजित पवारांनी त्यांच्यासोबत जायला पाहिजे, पवार साहेबांनी, तो दोघांनी निर्णय घ्यायचा, दादा आणि साहेबांनी. नेमकं भविष्य काळामध्ये काय होईल सांगता येत नाही. सर्वांनी एकत्र येऊन काम करावं अशी सर्वसामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यांची आणि काही प्रमुखांची देखील इच्छा आहे. तसं झालं तर आनंदाचीच गोष्ट असेल. पण अर्थात हे सगळं होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्ष याचा जो अंतिम निर्णय आहे तो आदरणीय पवारसाहेब घेणार आहेत. कालच्या भेटीमुळे कुठलेही राजकीय तर्क वितर्क काढू नये, कारण ती पूर्णपणे कौटुंबिक भेट होती. परंतु काही लोकांचं आजही त्या राष्ट्रवादीमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील किंवा या राष्ट्रवादीमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील, या दोन्हीही पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये कुठंतरी भावना आहेत की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं. शरद पवार गटाचे 5 खासदार फोडा आणि केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवा अशी ऑफर भाजपने अजित पवार गटाला दिल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. तर दिल्लीमध्ये बैठकांचा जोर वाढला, कुछ तो गडबड है असं वाटतं. राऊतांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी देखील शंका व्यक्त केली आहे. अशी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले, तुम्ही पवार साहेबांचे 5 खासदार फोडून घेऊन या, तेव्हा तुमचा 6चा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ. यासाठी पवार साहेबांच्या पक्षाचे, पवार साहेबांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार, वयाच्या 84व्या वर्षी जीवाचं रान करून त्यांनी खासदार निवडून आणले, आणि हे लोक त्यांचा पक्ष खासदार फोडतायत. फुटणाऱ्याला लाज वाटली पाहिजे, कोणी असतील, फुटणाऱ्याला शरम वाटली पाहिजे. मध्ये सध्या ज्या बैठकांचा जोर वाढला आहे, ज्या बैठका होत आहेत, त्यातून कुछ तो गडबड है असं म्हणायला स्कोप आहे. भारतीय जनता पक्षाला दुसऱ्याचे घर फोडणं, दुसऱ्याचे पक्ष फोडणं याशिवाय चैनच पडत नाही. त्यांना असुरी आनंद त्यामध्येच आहे. त्यामुळे असुरी आनंदपोटी काही गडबड करण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो.